परत आणखी तेच झाले. TETचा पेपर फुटला. मित्रांनो, ही बातमी ऐकली आणि तळपायाच्या मस्तकात गेली. कारण सामान्य माणसाचं मस्तक आता मस्तक राहिलं नाही. कारण असंच जर होत राहिलं ना, हे सामान्य माणसाचं मस्तक ज्यावेळेला भडकेल ना, त्यावेळेला तुम्हाला घरामधून पळण्यासाठी सुद्धा जागा राहणार नाही. आज खूप सारे विद्यार्थी, खूप सारे पालक जे गरीब आहेत, कष्टकरी आहेत, रोजमजूर आहेत, आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली रोजीरोटी करून पोटाला चिमटा देऊन त्यांच्या फीस भरल्या जातात. भरमसाठ वाढलेल्या फीस आहेत. बऱ्याच तरुण मुलांचं सध्याला वय संपत आलेलं आहे. त्यांना अपेक्षा असते की मी शेवटच्या कुठल्या तरी परीक्षेमध्ये तरी सिलेक्ट होईल आणि माझं स्वप्न पूर्ण होईल. त्या विद्यार्थ्याला एकच आस असते की माझा कष्टकरी बाप आहे, मी जर कुठल्या चांगल्या नोकरीला लागलं गेलो तर माझ्या घरातलं 18-20 दारिद्र्य हे संपेल. तो मुलगा स्वप्न बघत असतो. त्या मुलाला स्वप्न असतात की आपला परिवार मोठा होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये मध्येच उद्या आलेली परीक्षेचा पेपर फुटला जातो. अशा वेळेला काय करायला पाहिजे? मनस्ताप होतो, अशा वेळेला चीड येते. पण आपण चीड करून फायदा नाही. कारण अशा वेळेला जो सामान्य घरातला मुलगा आहे ना, ज्यानं अभ्यास केलेला आहे, ज्याला खूप आशा आणि अपेक्षा असते, असे मुलं फाशी घेऊन जीव देत आहे. याला जिम्मेदार कोण आहे? याला जिम्मेदार इथली शिक्षण व्यवस्था आहे. इथले शिक्षण मंत्री आहेत. आत्ताच मागच्या वेळेला CETचा पेपर फुटला गेला, नीटचा पेपर फुटला गेला. काय व्हायला काय लागलेलं आहे देशामध्ये? तरुण मुलांना जगायचं की मरायचं? अरे, तुम्ही तुमच्या छोट्याशा स्वार्थासाठी इथल्या लाखो पिढ्या बर्बाद करायचं ठरवलं आहे का? इथला विद्यार्थी, इथला कामगार, इथला कष्टकरी, इथला शेतमजूर यांना तुम्हाला मोठंच होऊ द्यायचं नाही? तुमच्या डोक्यात राजकारण काय ते तरी सांगा. कारण ज्यावेळेला सामान्य माणूस रस्त्यावरती उतरेल ना, त्यावेळेला तुम्हाला ह्या खऱ्या गोष्टीची किंमत कळेल. आणि आता खरंच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला गरज आलेली आहे रस्त्यावरती उतरण्याची. कारण जोपर्यंत रस्त्यावरती उतरून आपण या व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाही ना, तोपर्यंत आपलं आणि आपल्या मुलांचं सुद्धा असंच भविष्य बर्बाद होत राहणार आहे. आणि भविष्य जर बर्बाद होऊ द्यायचं नसेल तर आता आपल्याला सजग व्हावं लागणार आहे. आत्तापर्यंत आपण अभ्यास केला, पण अभ्यासासोबत आपल्या मस्तकाला मजबूत करावं लागणार आहे, मनगटाला मजबूत करावं लागणार आहे आणि प्रश्न विचारण्याची धमक आपल्याला ठेवावी लागणार आहे. कारण 2-4 लोकांनी बोलूनसुद्धा होणार नाही. कारण इथली व्यवस्था ही मजबूर आणि मगरूर झालेली आहे. ह्या व्यवस्थेची मगरुरी जर उतरायची असेल तर आपल्याला रस्त्यावरती उचलून ह्या लोकांना प्रश्न विचारावा लागणार आहे. किती दिवस आपला आणि आपल्या मुलांचं आयुष्य बर्बाद होऊ द्यायचं? तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी? हे पेपरफुटी नेमकी कुठून होत असेल? या पेपरफुटीच्या पाठीमागे नेमका हात कुणाचा असेल? आणि ह्या लोकांना कोणती सजा व्हायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला सुरुवात करा. आणि हा असाच लढा आपल्या विद्यार्थ्यांसाठी चालू ठेवावा लागणार आहे. धन्यवाद.